विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. माझ्याबद्दलच आहे. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. फर्स्ट सेमिस्टर जवळ आली. जवळ आली कुठलं? आलीच म्हणूया फर्स्ट सेमिस्टर. आता 10-15 1 महिना उरलेला म्हणूया आपण 10-15 दिवस किंवा 1 महिना उरलाय. मग माझा प्लॅन काय होता माहितीये का? की मॅथ्स मधला प्लॅन फक्त सांगतो. कितीला पासिंग आहे? 40 मार्काला पासिंग होतं. 100 मार्काच्या पेपरमध्ये 40 मार्काला पासिंग असायचं बरं का. मग माझी स्ट्रॅटेजी काय होती माहितीये का? की चला मॅट्रायसिस ईझी, सोपं आहे. ते 30-40 मार्काला सिलेबसमध्ये असायचं. त्यानंतर अजून 1-2 टॉपिक कुठलेतरी सोपे ते मी सिलेक्ट केले आणि मी काय केलं माहितीये का? की 100 मार्काचा पेपर आहे ना, मी 60 मार्काची तयारी केली. ओके. आणि मला गॅरंटी होती, की आपलं टार्गेट काय? पासिंग होणारच ना आपण. टार्गेट माझं काय होतं? पास व्हायचंय. झालो का? नाही. कारण मी टार्गेटच चुकीचं सेट केलं होतं. पण ही अवस्था माझी चालली अगदी फर्स्ट सेमिस्टरला पण तसंच, सेकंड सेमिस्टरला पण तीच अवस्था, थर्डला पण तीच अवस्था होती. पण फोर्थ सेमिस्टरला मी माझं टार्गेटच चेंज केलं. मी एकच टार्गेट ठेवलं, की मला कॉलेजमध्ये पहिलं यायचंय. हां, जो स्टुडंट पास पण क्लिअर झाला नाही पहिल्या 1, 2, 3 सेमेस्टरमध्ये, कायम मॅथ्समध्ये फेल झालो. तो स्टुडंट म्हणजे मी टार्गेट काय ठेवलं, की मला कॉलेजमध्ये पहिलं यायचंय. मला पैकीच्या पैकी मार्क पाडायचे. सारखं मी माझ्या मनाला सांगितलं, की नाही तुला टॉप करायचंय. तू असा वेळ वाया घालवून चालणारच नाही. बस अभ्यासाला. का? टॉप करायचंय मला. चांगले मार्क पाडायचे आहेत. सगळ्यात जास्त मार्क पाडायचे आहेत. बरं काय झालं 4th सेमिस्टरला? सांगतो. नीट लक्ष द्या. तेवढं ऐकताय म्हणलं होतं. थोडं अजून ऐका. फर्स्ट सेमिस्टर जरा मी हे इरेज करतो हां. फर्स्ट सेमिस्टरमध्ये मी 2 सब्जेक्टमध्ये फेल होतो. सेकंड सेमेस्टरला काय झालं, की या 2 सब्जेक्टमध्ये मी पास झालो रे. पण सेकंड सेमचे 3 सब्जेक्ट राहिले. काय असतं माहिती आहे का इंजिनिअरिंगला? ए-टी-के-टी म्हणजे अलाउड टू कीप टर्म्स. म्हणजे 3 सब्जेक्ट आमच्या वेळेस तसं होतं. आताचे रूल्स वेगळे असतील. आमच्या वेळेस काय होतं, की 3 सब्जेक्टमध्ये जरी फेल झाला, तरी सेकंड इयरला तो मुलगा जाणार. म्हणजे मी चला इयर डाउन तर झालं नाही. वाय-डी म्हणायचो. इयर डाउन नाही झालं. डिस्कंटिन्यू नाही झालो. चला सेकंड इयरला ॲडमिशन मिळालं. मग थर्ड सेमिस्टरला हे 3 सब्जेक्ट त्यात ऑब्व्हियसली मी पास झालो. कारण सेकंड अटेम्प्टला पास होत होतो. हुशार आहे ना मी, होत होतो पास. थर्ड सेमचे ना 6 सब्जेक्ट होते. त्यापैकी 5 सब्जेक्टमध्ये मी फेल झालो. 5 शॉकिंग आहे ना हे, पण झालो मी फेल. 5 6 पैकी 5 सब्जेक्ट. मग फोर्थ सेमिस्टरला रेग्युलर 6 सब्जेक्ट प्लस हे मॅथ्सचे 5 सब्जेक्ट मला 11 सब्जेक्ट द्यायचे होते आणि माझं ऐका, ओके. माझ्यावर तुमचा विश्वास आहे हे मला माहिती आहे. मी त्याच पॉइंटवर बोलणार आहे नंतर. मी तुम्हाला सांगतो ह्या 11च्या 11 विषयात मी पास झालो. सगळ्यांना वाटलं होतं माझ्या मित्रांना, हे आता यावर्षी वाय होणार, विषय राहणार. आता ऑलरेडी रेकॉर्डच होतं म्हटल्यावर एवढे सब्जेक्ट कसे निघतील? पण काय झाला चमत्कार? चमत्कार तुमच्या समोर आहे. हा चमत्कार. काय? टार्गेटच चेंज केलं ना. मग जेव्हा माझं टार्गेटच 100% होतं, 100% तुम्ही टार्गेट ठेवणार आहे, तेव्हा ठीक आहे. नाही मी कॉलेजमध्ये पहिला आलो. नाही आलो पहिला मी कॉलेजमध्ये. पण रिझल्ट तर जबरदस्त लागला ना. त्यानंतर मी कधीही मागे वळून बघितलं नाही. मी टार्गेटच मोठी ठेवायला सुरुवात केली. मोठी-मोठी स्वप्न बघितलेत मी अजून बघतोय आणि मी ते पूर्ण करण्यासाठी धडपडतोय. पूर्ण केलेली आहेत स्वप्न आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे, की सक्सेस हां, मला आता यश मिळालंय बास आता मी निवांत राहणार. नाही होत. मरेपर्यंत कष्ट करायचे आहेत. खूप कष्ट करायचे आहेत लक्षात घ्या. बरं मग आता तुमच्याविषयी बोलतोय मी. पहिला टार्गेट सेट केलं तुम्ही. मग पहिला पॉइंट काय? ट्रस्ट. तुम्ही माझ्यावरच विश्वास ठेवा. YouTubeवर गेली 5 वर्ष मी आय-एम-पी क्वेशन देतोय. त्यातलेच प्रश्न येतायत परीक्षेत लक्षात घ्या. ठीक आहे, एखादा दुसरा प्रश्न असा येईल, की जो मी दिला नसेल म्हणूया आपण. अरे पण 99% तर येणारच ना. मग तुम्हाला आता सोर्स मिळाला. मी जे देईल तुम्हाला करायचंय. गेल्या वर्षीचे व्हिडिओ बघितले तर चालतील तात्पुरतं, पण या वर्षीच्या मुलांसाठी सगळे व्हिडिओ परत द्यायला सुरुवात केलेली आहे. 5 तारखेपर्यंत 5 आता ही नोट डाउन करून ठेवा, कारण व्हिडिओ काही जण परत बघतात रे. 5 जानेवारी 2025 ला मी फिजिक्सचा पेपर ऑफलाईनला ठेवलाय. तोपर्यंत मी तुम्हाला जेवढं मला पॉसिबल होतं तेवढं व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड करतोय लक्षात घ्या. ओके. बरं. मुद्दा असा आहे, की मुद्दा काय महत्वाचा, की माझ्यावर विश्वास ठेवा. मी देतो तेच प्रश्न येणार आहेत. माझी स्ट्रॅटेजी आहे तशी फॉलो करू नका.
मी तुम्हाला सांगतो क्लासमधली बरीचशी मुलं मला भेटलेत येऊन, की आम्ही हा पेपर देणार नाहीये. कारण आमचं टार्गेट वेगळं आहे. आम्ही सी तयारी करतोय. वाटल्यास तुम्ही 12 तारखेला फुल लेंग्थ सी पेपर ठेवा. मी म्हटलं, "ओके." माझं नेहमी मुलांना म्हणणं आहे, आता बघा मी तुम्हाला सांगतो अनुभवाचे बोल, पण शेवटी तुम्हाला तुमचं डिसिजन घ्यायचं स्वतःवरून बरं का. माझं महत्वाचं तेच आहे, की तुम्ही जर थोडाफार जरी अभ्यास परफेक्ट केला असेल, तर बोर्डच्या तयारीमध्ये 100% वेळ घालवायची गरज नाहीये रे बाळांनो. ॲट एनी कॉस्ट तुम्हाला सी करायचंय. म्हणजे मी माझ्या ऑफलाईन मधल्या मुलांना क्रॅश कोर्सवर जेव्हा कॉम्प्लेक्स नंबर अपलोड होणार आहे, तेव्हा त्यांनी कॉम्प्लेक्स नंबरच बघायचा आहे. मला नाही म्हणायचं की तो 11चा आहे. पण कुणी? जे ऑलरेडी एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत ते. जे मॅड आहेत 20-30 अशी मुलं आहेत, की पावणे 2 वर्ष वाया घालवली, आत्ता जागे झालेत. मग त्यांना मी सी-ई-टीकडे नाहीये शिफ्ट करत. त्यांना मी बोर्डच करा म्हणतोय. म्हणजे स्ट्रॅटेजी स्टुडंट टू स्टुडंट चेंज होते की नाही? मग तुमची स्ट्रॅटेजी काय आहे मला सांगा. वाटल्यास कॉमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला रिप्लाय द्यायचा नक्की प्रयत्न करेन. मग पहिला पॉइंट क्लिअर. माझ्यावर विश्वास ठेवून सांगेल ते करायचंय. स्वतःचं डोकं वापरा, पण ते कुणाला तरी कन्फर्म करा, कुणाला तरी विचारा तुम्ही लक्षात घ्या, हे मी करतोय योग्य आहे का? हा पॉइंट हां. बरं, आता स्मार्ट वर्क. मी तुम्हाला सांगू का? आता ॲक्चुअली बघा, मी इथं लिहितो E इक्वॉल्स टू मायनस dy/dt. ह्या एका फॉर्म्युल्यानं तुमचे किती थियोरेटिकल प्रश्न क्लिअर होतील. मी शिकवणार नाहीये. याच्यावर मग नंतर ह्याच्यावरच व्हिडिओ अपलोड करतो मी चला. मी नुसतं आता लिहून ठेवतो. मी समजा असं लिहिलं, की A इक्वॉल्स टू E. बघा, मी समजा लिहिलं लॅम्बडा मॅक्स इक्वॉल्स टू B/T. मी समजा लिहिलं, की एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाईम, पर युनिट एरिया इस प्रोपोर्शनल टू T⁴. मी तुम्हाला सांगू का, पहिला याच्यावर थोडंसं डिस्कस करूया. ई म्हणजे ई-एम-एफ आणि dy/dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. मग काय कळालं मला, की रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स प्रोड्युसेस ई-एम-एफ इन द सर्किट किंवा इन द कॉइल म्हणा. अरे हाच तर फॅराडेज फर्स्ट लॉ आहे. आणि हा ई-एम-एफ याला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हाच सेकंड लॉ आहे. फॅराडेज सेकंड लॉ ई-एम-आय एसी सर्किट मधला. निगेटिव्ह साइन डायरेक्शन अपोझिट इंडिकेट करते. लेन्झ लॉ. आलं का ध्यानात? स्मार्ट वर्क करा. तुमच्या नोट्स तयार करा. फॉर्म्युल्यावर लिहिलं पाहिजे. एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाईम, पर युनिट एरिया इस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. कोणता लॉ आहे? कॉमेंटमध्ये सांगा. पण मी याला म्हणू शकतो पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया असं पण म्हणू शकतो. किंवा रेट ऑफ इमिशन ऑफ एनर्जी असं म्हणू शकतो मी. पर युनिट एरिया इस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर. स्मार्ट वर्क करा. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. इफिशियन्सी वाढवा. म्हणजे इफिशियन्सीची डेफिनिशन सांगतो. इंजिनिअरिंगला हे सिम्बॉल असतं इफिशियन्सीला. रेशो ऑफ आउटपुट अपॉन इनपुट. तुम्ही इनपुट प्रोव्हाईड करताय, पण आउटपुट किती मिळालं ही तुमची इफिशियन्सी आहे. इफिशियन्सी कधीच 100% नसते बरं का. ठीक आहे 10 तास बसतोय, 10च्या 10 परफेक्ट अभ्यास होणार आहे का? नाही. थोडंफार लॉसेस होणार, इकडं-तिकडं उठलो हे मग इफिशियन्सी वाढवा, त्यासाठी कॉन्सन्ट्रेशन वाढवा. बरं आता महत्वाचं. केलाय भरमसाठ अभ्यास, टेस्ट कोण देणार? टेस्ट द्या. ओके, मॉक टेस्ट द्या आणि टेस्ट देत असताना फक्त पी-वाय-क्यू रिलेटेड. अरे बोर्डचे पेपर परत सोडवा तरी चालेल मला. 7 पेपर आहेत परत-परत करा, तरी चालेल मला हे लक्षात घ्या. ओके. आता त्याच्यानंतर माझ्याकडे एक स्टुडंट आहे सुरभी निकम. तिचं पण चॅनल आहे बरं का, सुरभी निकमच नाव आहे. तुम्ही नक्की फॉलो करा. तिला मॅथ्समध्ये 100 पैकी 100 आहेत आणि फिजिक्समध्ये 98 आणि केमिस्ट्रीमध्ये आय थिंक 85-80. कमी का? वेळ कमी मिळत होता गेल्या वर्षीपर्यंत. एकच दिवस सुट्टी असायची ना. मग तिच्या एका व्हिडिओत मी बघितलं आर स्ट्रॅटेजी म्हणजे काय तिने सांगितलं बघा. रीड करा, रिराईट करा, असं तिचं म्हणणं होतं. म्हणजे लिहा आणि रिवाइज करा. म्हणजे महत्वाचा पॉइंट काय? रिव्हिजन. खूप इम्पोर्टंट आहे. मी करतोय अभ्यास, पण मी रिव्हिजन नाही केली. अवघड आहे. आठवत नाही. नुकसान होतंय. नाही करायचं तसं आपल्याला. बरं, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो लास्टला मेडिटेशन. अगदी कालच मी ज्याच्याबद्दल आता बोलणार आहे ना, तो स्टुडंट मला भेटायला आला होता. पी-आय-सी-टीमध्ये आहे. 99+ पर्सेंटाइल त्याला होते. सारखी ब्रांच आहे. मेन पॉइंट काय, की सी-ई-टीच्या पेपरमध्ये काय झालं होतं? ऑफलाईनचा स्टुडंट आहे. तो बोलला, की फिजिक्स, केमिस्ट्री ठीक-ठाक पेपर गेला. पण जेव्हा मॅथ्स सुरू केला ना, पहिला क्वेशन नाही आला. दुसरा क्वेशन नाही आला. असे ओळीनं 8, 9, 10 प्रश्न सॉल्व्हच झाले नाहीत. मग असं वाटायला लागलं, की आपण काय अभ्यास केला? प्रश्न कुठले आलेत? आपल्याला येत नाहीत. मग त्यावेळेस त्यानं जे केलं ते तुम्हाला मी सांगतो. त्यानं स्वतःला पुढची 10 मिनिटं शांत केलं. काही कुठला पेपर प्रश्न पुढचा घेतला नाही. स्वतःला शांत केलं.
ठीक आहे. त्यानं असं स्वतःच्या मनाला सांगितलं, की 50 पैकी 10 प्रश्न अवघड होते ते संपलेत. आता पुढचे प्रश्न सोपे असणार आहेत. मी शेकडो वेळा मी ही गोष्ट सांगितली गेल्या 1.5 वर्षात. शेकडो वेळा. का? तर बऱ्याच मुलांच्या बाबतीत हे होतं. हार मानून टाकतात लगेच घ्या. डिक्लेअर करतात, "अवघड आहे पेपर, नेक्स्ट इयर बघू." नाही, शेवटपर्यंत लढायचंय. हां, तो 50वा प्रश्न पण सोपा असेल, तिथपर्यंत पोहोचायचंय तुम्हाला. अटेम्प्ट करत राहायचंय. अवघड प्रश्न स्किप करायचे आहेत. आज कुठे आहे तो? ए-आय-सी-टीमध्ये. रिझल्ट काय 99 प्लस खूप त्याचे पर्सेंटाइल छान होते. का? तो स्वतःला शांत करू शकला म्हणून. कुठल्याही मेथडचा वापर करा मेडिटेशनचा. 2 तासाचं ध्यान नाही करायचंय. 5-10 मिनिटं स्वतःला शांत करायचंय इनिशियलीच, की हा पेपर सोपा असणार आहे. मी केलाय अभ्यास, मला आठवतंय सगळं. ओके. बरं. आता लास्ट मोमेंटची रिव्हिजन लक्षात घ्या. लास्ट रिव्हिजन. म्हणजे काय? की उद्या माझा पेपर आहे. मी 2 वर्ष अभ्यास केलाय. मी सारख्या त्याच्या रिव्हिजन पण केल्यात. पण जी लास्ट मोमेंटला रिव्हिजन, ओके, ती कोण करणार? तुम्हीच ना. मग त्याच्या काही पी आहे तर पाठवा ना सर. टेलिग्राम ग्रुप मी जॉइन करतो. मला काहीतरी पी पाठवा. अरे तू करायच्यात नोट्स. तुला तुझ्या नोट्समधून रिवाईज करायचंय. तर ते फायद्याचं ठरणार आहे. मग रेडीमेड नोट्स काय ढिगाण आहेत की. मी तुम्हाला सांगतो मला अजून आठवतंय, की माझे काका मुंबईला होते. मी 12वी असताना आय थिंक कुठलेतरी अग्रवाल का क्लासेस फेमस होते. 1995 ची गोष्ट तुम्हाला सांगतो. 1997 मग काका दिवाळीत ना माझ्यासाठी एवढ्या नोट्स घेऊन आले होते त्या क्लासच्या. मारुती 800 त्यावेळेस त्यांच्याकडे गाडी होती. तीच गाडी त्यावेळची फेव्हरेट होती बरं का. त्याच्या डिक्कीत सगळी पुस्तकं होती, ते नोट्स होत्या. त्यांनी दिल्या मला. काय झाला का फायदा मला? नाही झाला रे. सांगू का स्वतःच्या नोट्स पाहिजेत. हां, खूप मला काकांनी दिलं त्यांना धन्यवाद. कारण कसं पण मी नाही काय करू शकलो. का? त्या माझ्या नोट्स नव्हत्या. मी तयार केलेल्या नव्हत्या. मी अभ्यास केलाच नव्हता ना. मी तणावात होतो 12वीत खूप लक्षात घ्या. खूप तणावात होतो. पण आता तुम्ही नाहीये. आम्ही आहोत YouTubeवर तुमच्यासाठी लक्षात घ्या. मग आता तुम्हाला स्वतःच्या नोट्स रिवाईज करण्यासाठी बनवायच्यात लास्ट मोमेंट. मग इथं माझं एक म्हणणं आहे बघा. वन पेज स्ट्रॅटेजी मी हे बऱ्याच वेळा बोललोय बरं का. वन पेज स्ट्रॅटेजी मी इंजिनिअरिंगला वापरली होती. म्हणजे काय? तुम्ही अभ्यास करताय, केलाय अभ्यास, आता उद्या पेपर आहेत. 2 दिवस सुट्टी असायची बरं का इंजिनिअरिंगला. आमच्या तो शेड्यूल भारी असायचं. 1 दिवस पेपर, नेक्स्ट दिवस सुट्टी. 1 दिवस पेपर आणि लकीली एका पेपरला 2 दिवस सुट्टी मिळायची शनिवार, रविवार. मग तिथं मी काय करायचो, की त्याचा अभ्यास करत असताना त्या सब्जेक्टचा, त्यातले काही डेफिनेशन असतील, काही फॉर्म्युले असतील, की जे मला आठवत नाहीयेत रिवाईज सारखं. ओके. तर त्या वन पेजवर तेच पॉइंट असायचे, की जे मला अवघड वाटतायत. मग रिव्हिजन काय करायचो मी, अगदी लास्ट मोमेंटपर्यंत पेज माझ्या हातात असायचं आणि ते बघायचो मी. कॉन्फिडन्स वाढायचा बाळांनो लक्षात घ्या. मग हे तुम्हाला पण जमतंय बघ. काढा ना वन पेज स्ट्रॅटेजी तयार करा. फॉर्म्युला लिस्ट घ्या ना. फिजिक्सचा एक-एक आता वन पेज म्हणजे एकाच पेजमध्ये बसवायचं असं काही नाहीये. म्हणजे थोडक्यात नोट्स पाहिजेत त्या रिव्हिजन करण्यासाठी. मग आता खूप मी जवळ-जवळ 13 मिनिटं तुमच्याशी बोलतोय आणि तुम्ही ऐकलं एवढा वेळ माझं मनापासून धन्यवाद. पण थांबा परत मेन मुद्द्यावर घेऊन जातो तुम्हाला. थांबा, थांबा, थांबा. हा मेन मुद्दा आहे. टार्गेट सेट करा. मोठं टार्गेट सेट करा. मोठी स्वप्न बघा आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करा. यश नक्की मिळणार आहे. ठीक आहे मग. ऑल द बेस्ट.